वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. मी तेजस निकुंभ. मी तुषार पोद्दार. आज आपण जात आहोत इस्कॉन टेम्पल जीव. आता आम्ही बघू शकतात दादर स्टेशनला उभा आहोत. दादरवरून आम्ही ट्रेन पकडू अंधेरीसाठी आणि अंधेरीवरून बस पकडू जीवसाठी. तर चला तर आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. आता आपण पोहोचलो आहोत अंधेरी स्टेशन. आता अंधेरी स्टेशनच्या बाहेर निघू आणि टॅक्सी बस जे काय आपल्याला मिळेल ते आपण बघू. जसं की तुम्ही बघू शकता आपण आता इस्कॉन टेम्पलला पोहोचलेलो आहे. 627 नंबरची बस असते इथं, जी आपल्याला मंदिराच्या परिसरात सोडते. इस्कॉन मंदिर मुंबई अधिकृतपणे श्री श्री राधा रासबिहारीजी म्हणून ओळखले जाते. हे मुंबई भारतातील जुहू परिसरातील एक मंदिर आहे. हे 4 एकर जागेवर आहे आणि हे जुहू बीचपासून खूप जवळ आहे. तुम्हा सर्वांना इस्कॉनचा फुल फॉर्म माहीतच असेल, इंटरनॅशनल सोसायटी ऑफ कृष्णा कॉन्शियसनेस, व याची स्थापना आचार्य भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी 13 जुलै 1966 मध्ये केली.
आता आपण इस्कॉन टेम्पलमध्ये देवाचं दर्शन घेतलं, देवाचा प्रसाद घेतला, महाप्रसाद इथे एक उत्तम प्रकारचा शिऱ्याचा महाप्रसाद दिला जातो. इस्कॉनचं मेन तत्वच हे असतं की जो आपण जे खातो ते आपण बनतो, म्हणून ते एक उत्तम प्रकारचा प्रसाद बनवतात. तो महाप्रसाद देवाला पहिले अर्पण करतात आणि मग तो सगळ्या भक्तांना सर्व केला जातो. आपण प्रसादाचा लाभ घेतला, त्यानंतर आपण काही समोसे कचोरी वगैरे खाल्ली. इथे छास पण छान मिळतात, 10 रुपये ग्लास असतो आणि त्याची टेस्ट पण खूप छान असते. अजून एक शेअर करावं असं वाटेल की आम्ही ज्या टायमाला समोसा कचोरी वडापाव वगैरे बघत होतो किंवा खात होतो, तिथे एक बाहेर विदेशातली एक महिला किंवा ती मुलगी म्हणू शकतात, ती फक्त 24 वर्षाची होती. ती तिथे काही घेण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला काही समजत नव्हतं. तर तिने आम्हाला हेल्प मागितली की नक्की हे काय आहे. तर आम्ही तिला एक्सप्लेन केलं की हा वडापाव आहे, हा कचोरी आहे, हा समोसा आहे. तर त्यात तिने विचारलं की यात इन्ग्रेडियंट काय असतात. तर आम्ही थोडंफार तिला हेल्प केली की तिने तिच्या हिशोबाने तिने टोकन घेऊन तिने ते बाय पण केलं. त्यानंतर आम्ही पुन्हा चहाज वगैरे घ्यायला गेलो, तर तिथे ती पुन्हा आली. तर तिला पण असं वाटलं की आपण मग इथे काहीतरी घेऊया, पण तिला नक्की समजतच नव्हतं काय घ्यायचं म्हणून. तर आम्ही तिला बटर मिल्क आम्ही बाय केलं आणि तिला ऑफर केला. तिला ते खूप आवडलं तिला. आणि त्यामागे आमचं शुद्ध उद्देश असा होता की आपल्या इंडियाचं एक गेस्चर की आपण अतिथीला काही गोष्ट सर्व करतो, म्हणून आम्ही तिला ते ऑफर केलं आणि तिला ते खूप आवडलं, ते एन्जॉय पण केलं. जसे तुम्ही इस्कॉन टेम्पलच्या बाहेर निघाल त्यासमोरच तुम्हाला श्री मुक्तेश्वर देवालय मंदिर, जे की शिव भगवानचे मंदिर आहे, हे दिसेल. हे मंदिर 400 वर्षपूर्वीचे आहे. इस्कॉन टेम्पल व मुक्तेश्वर देवालयामध्ये आपले चांगलं दर्शन झाले आणि आपण आता जुहू बीचकडे निघालो, जे की 1 ते 2 मिनिटावर आहे. जुहू बीचला पोचलेलो आहे. हे बघा, आजचा ब्लॉग खूप चांगला झाला आहे आणि मंदिरात फोटोशूट वगैरे व्हिडिओ अलाउड नव्हती, तरी पण आपण थोडंफार केलं आहे, कवर करायचं ट्राय केलं आहे. हा आपला समुद्र देवता आहे आणि सर्वांना बोलवणारी मुंबई नगरी.